हॅलो आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल मित्रांनो. आज आहे डे 5 ऑफ आवर सिरीज वीक टू जॅक. तर सर्वात आधी आपण करूया चेंज. थांबा थांबा, इन शोभत ना आपल्याला. आता कसं एकदम ओके मध्ये दिसतंय. तर चला करूयात आपल्या वर्कआउटला सुरुवात. तो वाघाचा वॉर्मअप तर झालेला आहे, आता वाघ चाललाय मेन वर्कआउट करायला. ओके, तसं मी बॅक डेला पहिलं डेडलिफ्टने सुरुवात करतो, पण मी आज डेडलिफ्ट मारणार नाही कारण थोडंसं बॅकला लोड पण आला होता आपल्याला स्क्वॉटच्या टायमिंगला आणि थोडासा नी पेन पण होतोय मला. सो मी बॅक एक्सटेन्शन करेन मशीनवर. पण आता मी करणार आहे, त्याला काय म्हणतात रे, लॅट पुल डाऊन. लॅट पुल डाऊनला आपण पहिला घेऊ 20चा. पहिला 20चा वॉर्मअप घेऊ आणि मग हळूहळू प्रोग्रेस करूयात आपण. आज मी 3च सेट घेणार आहे, 2 सेटवर थांबणार नाही आज. 20 किलोचा लाईट वेट सेट घेऊन पुढचा घेणार आहे सेट मी 30 किलोचा. तर पुढचे 2 सेट कंप्लीट करून मी आलो सिटेड रो करायला. कटिंग बघता का बॅकची 5 दिवसात. सिटेड रोचे 3 सेट कंप्लीट करून मी आलो व्ही बार मारायला. तर ग्रिप करूया चेंज. 60 किलो लावून आपण करूयात आपला वर्कआउट सुरू. तर व्ही बारचे 3 सेट घेतले. लास्ट सेट मॅक्स घेतला मी, तो कंप्लीट केला. मग मशीन सेट करून मी 3 सेट घेतले बॅक एक्सटेन्शनचे. बॅक एक्सटेन्शन कंप्लीट करून मी निघालो पुढच्या वर्कआउटला. पण आता लक्षातच येत नाही की कोणता वर्कआउट मी कोणत्या वर्कआउट नंतर घ्यायचो. सो जे दिसतंय ते मी घेणार आहे. सो आता घेणार आहे मी बेंट ओव्हर रोची मशीन. तर या भाऊचा वर्कआउट कंप्लीट झाल्यानंतर आपण आपला करूया सुरू. मग ओके मध्ये बेंट ओव्हर रोचा पहिला सेट कंप्लीट करून वाढवलं थोडं वेट आणि 2 सेट केले कंप्लीट. मग निघालो पुढच्या वर्कआउटला. पण त्याआधी आपण एक वॉटर ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर घेतले पुल ओव्हरचे 3 सेट, केली थोडी पोजिंग. एकाला बेंच आवाज त्याला सांगितलं व्लॉग सुरू आहे. मग केले सिंगल हँड रोचे 3 सेट, केला थोडा वर्कआउट एन्जॉय आणि आलो रिव्हर्स फ्लाईज मारायला. त्यानंतर श्रगचे घेतले 3 सेट आणि केला आपला वर्कआउट एंड. चला करूयात आपली स्ट्रेचिंग. केले फुल बॉडी स्ट्रेचेस. जर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.